राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत। पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना, जो आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केंद्राची जी 6,000 रुपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला। सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। आजच दुपारी माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई, कृषी मंत्री, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,800 कोटी रुपये हे आपण जमा केलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरीचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात। नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे जर तुमचे लक्ष लागलेले असेल, तर लक्षात घ्या, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कोणी म्हणते उद्या पैसे खात्यावर जमा होणार, कोण म्हणते कालच पैसे जमा झाले, पण सगळ्या दाव्यामध्ये काही सत्य नाही, काही पुरावे नाही आणि काही फक्त शेतकरी बांधवांची या ठिकाणी फसवणूक होत आहे, हे देखील समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नमो शेतकरी योजनेची खरी वास्तव परिस्थिती, केंद्र आणि राज्य सरकारच्या हप्त्यामधील फरक या गोष्टींना मान्यता देऊ आणि ही निधी वितरणातील अडचण, तसेच शेतकरी म्हणून तुम्ही काय भूमिका घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावरती नेमकं कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार या सर्वबद्दलची सर्व माहिती पाहायचा प्रयत्न आपण करत आहोत। राज्य सरकारने शेतकरी बांधवांना आर्थिक हातभार लावण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। योजनेचा उद्देश अतिशय चांगला होता आणि याची दृढ निश्चय पण मुख्यमंत्र्यांनी केलेले आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट मदत जमा करणे। परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर वास्तव काही वेगळंच दिसत आहे। या नमो शेतकरी योजनेचे पुढील हप्ते वेळेवर जमा होणे तर लांबच राहिले। दुर्दैवाची अशी बाब आहे की नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते हे थकीत राहिल्याचे चित्र निर्माण झाले आहे। वेळापत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 10 हप्ते जमा होणे अपेक्षित होते, परंतु अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी चा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता जमा झालेला नाही आहे, म्हणजेच की 9वा हप्ताच आला नाही। नमो शेतकरी योजना ही केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरून सुरू करण्यात आलेली आहे। केंद्र सरकार PM किसान योजनेचे हप्ते नियमितपणे देत आहे, पण राज्य सरकारची नमो शेतकरी योजना वारंवार विलंबाच्या गर्दीत सापडत आहे आणि अडकताना दिसत आहे। सध्या सोशल मीडियावरती 1 जुलै कृषी दिनानिमित्त हप्ता जमा होईल असे सांगितले जात होते, मात्र 1 जुलै उलटूनही शेतकऱ्यांना पदरी निराशाच पडली। आजचे जुलै महिना खतम व्हायला सुद्धा आलेला आहे। जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत सोशल मीडियावरती पोस्टवर विश्वास ठेवू नका। हप्ता जमा होण्यास विलंब होण्यामागचे 3 मुख्य कारणं आहेत। त्यामध्ये जर पहिलं बघितलं तर आर्थिक नियोजनाचा अभाव, दुसरं म्हणजे प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीला लागणारा वेळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय उदासीनता। स्थानिक लोकप्रतिनिधी या विषयावर मौन ही चिंतेची बाब आहे। आता शेतकरी मित्रांनो, सूत्राच्या माहितीनुसार याच महिन्याच्या अखेरपर्यंत म्हणजेच की 31 जुलैपर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता सूत्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। परंतु पैसे मिळण्यासाठी 3 कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे आहे। तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा। पहिले काम आहे eKYC पूर्ण करणे, दुसरं काम आहे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करणे, तिसरी गोष्ट आहे ॲग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर ID कार्ड काढून घ्या। तसेच 30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे देखील पैसे जमा होणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। जर या गोष्टी वेळेत झाल्या तरच नक्की शेतकऱ्यांना मोठा दिलासा येथे मिळणार आहे आणि शेतकऱ्यांमध्ये ही आनंदाची वार्ता राहणार आहे।
परंतु शेतकरी मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला आपल्यापर्यंत न ठेवता दुसऱ्या शेतकऱ्यापर्यंत, आपल्या मित्रापर्यंत शेअर करायची आहे, जेणेकरून त्यांच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट राहणार आहे. ही महत्त्वाची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचवा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे खूप खूप आभार. आणि त्यानंतर लक्षात घ्या की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अजून काही तुमचे प्रश्न, मनात शंका असतील आणि या व्हिडिओबद्दल तुमची काही माहिती असेल तर नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.